अपघाताचा धोका वाढवणाऱ्या कमानी हटवा, आमदार मंदा म्हात्रेंची आक्रमक भूमिका। पाम बीच रोडवर उभारलेल्या जाहिरातींच्या कमानींवरून वाद निर्माण झाला असून या कमानींमुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता असल्याचे सांगत त्या तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे। आमदार मंदा म्हात्रे यांनी या संदर्भात तीव्र भूमिका घेत जर या कमानी 2-3 दिवसात हटवण्यात आल्या नाहीत तर आम्ही स्वतः जेसीबी आणून त्या उखडून टाकू असा इशारा दिलाय। तसेच फुकट्या नेत्यांच्या जाहिरातींसाठी शहराचे विद्रुपीकरण होत असल्याची टीका करत त्यांनी अशा प्रकारांना आळा घालण्याची गरज व्यक्त केली आहे। गल्लीबोळातील नेत्यांची बसवर अनधिकृत जाहिरात लावून शहराचे वाटोळे करू नका असेही त्यांनी स्पष्ट केलंय। मुंबई शहर आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट येते। त्या इंटरनॅशनल एअरपोर्ट येत असताना हा जो पाम बीच बनवलेला आहे, हा पाम बीच हा नवी मुंबईचा नेकलेस म्हणून गिनती केला जातो आणि सगळे पत्रकार असतील, मीडिया असेल, इथे पब्लिक असतील, फेमिंगो नगरी म्हणून इथे फेमिंगो येत असतात। अशा वेळी आपण या नव्या मुंबईच्या रस्त्यात, गावागावात, चौकाचौकात हे जे बोर्ड बसवायचं काम जे चालू आहे कमानीचं, गेल्या 1 महिन्यापूर्वी मी आपल्या माध्यमातून कमिशनरला भेटली होती। कमिशनरांना सांगितलं होतं की हे कमानी बोर्ड जर एखादं जरी पडलं, आता वादळ पाऊस आपण गावागावात पडतोय, कितीतरी झोपड्या कितीतरी कमानी पडत आहेत। घाटकोपरला केवढा मोठा हादसा झाला, त्याच्यामध्ये त्या बनवणारा कोण, त्याचा मालक कोण, तो टेंडरवाला कोण, सगळे पोलिसांनी पकडले। उद्या इथे अपघात झाला तर ते करावा गावाजवळ लावलाय, त्याचा पोल आहे, पोलच्या बाजूला लावलाय, तो पोल घेऊन पडलं जर तर तिथे एखादा गाववाला, तिथे एखादा मुलगा जात असेल गाडी घेऊन आणि अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण आहे? महानगरपालिका जबाबदार राहणार का? अधिकारी जबाबदार राहणार का? कॉन्ट्रॅक्टर जबाबदार राहणार? मी तुम्हाला 1 महिना झाले सांगून, आता जर या 2-3 दिवसाचं काढलं नाही तर आम्ही सगळे लोक तिथे जेसीबी घेऊन किंवा बुलडोजर घेऊन आम्ही जाऊन ते तोडून टाकणार आहोत। आम्हाला काय या नगराचं, या रस्त्याचं, जिथे तिथे कमानी, जिथे तिथे बोर्ड, एवढ्या जाहिराती कोणाच्या लावायच्या आहेत? त्या फुकट राजकीय नेत्यांच्या ज्या जाहिराती आहेत आणि महापालिकेला आज भूदंड जो पडतो, बसवरती जाहिराती, बस डेपोवर जाहिराती, 8 दिवस झाले तरी 10-10 दिवस जाहिराती निघत नाही। मी बोलली त्यांना, आता आज NMTचा फायदा कशात असतो? जाहिरातीत असतो। आज का तुमची NMT तुमची बस सेवा तोट्यात चाललंय, याचा कधी तुम्ही विचार केला का? फुकट्या नेत्यांच्या जाहिराती लावायच्या, वाढदिवसाच्या, याच्या त्याच्या। अरे गल्लीतले लोक पण आता त्याच्या जाहिराती लावायला लागले, ते कुठल्या पदावर नाहीत, ते सुद्धा मोठे मोठे फोटो टाकून। म्हणजे या जाहिरातीसाठी या शहराला विद्रुपीकरण करायचं का? याच्या मागे कोण नेता आहे? कोणाचा सपोर्ट आहे त्या कंपनीला? कंपनी आलेली माझ्याकडे, मला या शहराचं वाटोळ करायचं नाही, तुम्ही ताबडतोब त्या कमानी काढा। ते बोलले काढतो, तरी आज 15 दिवस होऊन गेले, कमानी काढलेली नाहीत। येत्या 2 ते 3 दिवसात त्यांना आता वेळ दिला, आज मी ऐकताना याचा काढल्या नाहीत, आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून आम्ही जेसीबी बुलडोजर नेऊन ते काढून टाकू।